काय मग मैत्रिणींनो, ही भाजी कधी खाल्ली आहे का हो? याला आहे ना पावटे बोलले जातात, काही ठिकाणी कडू वाल पण बोलले जातात, काही ठिकाणी भिरडे पण बोलले जातात. तर हे मी 2 दिवस झाले भिजत ठेवले होते. एक दिवस भिजत ठेवले आणि एक दिवस आहे ना असं कपड्यामध्ये बांधून ठेवले. थोडेसे मोड आले. आता थंडीचं सीझन असल्यामुळे आहे ना जास्त मोड काय आलेलं नाही आहे. हे पहा, असं प्रेस करायचं हाताने आणि छानपैकी त्याचं वरचं साल निघतं. ह्या पद्धतीने सर्व साल आपण काढून घेतलेलं आहे. एकदम सुंदर अशी याची भाजी लागते. हे जास्त करून आहे ना डोंगराळ प्रदेशात असते बरं का. आता इथे 2 बटाटे घेतलेले आहे, त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आहे ना आपण मसाला बघा, 2-3 कांदे बारीक कटिंग करून घेतलेले आहे, लसूण, आलं, कोथिंबीर आणि 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. हे पहा, सर्व मसाला छानपैकी ना परतूनसुद्धा घेतलेला आहे. आणि हे वाल आहे ना 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे. किती पांढरं शुभ्रसुद्धा दिसत आहेत पहा. कढई पण सुंदर अशी गरम तापलेली आहे. त्याच्यात चवीनुसार हळद आणि लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ एवढं ॲड करायचं. छानपैकी तेलात मसाले परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे भिरडे बोलतात किंवा जे वाल आहे ना ते त्याच्यात ॲड करणार आहोत. असे छोट्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. एकदम छान चवीला सुंदर भाजी लागते. मटणापेक्षा सुद्धा छान सुंदर लागते बरं का. हे पहा, आता याच्यात आहे ना पाणी आहे ना थोडंसं, जर तुम्हाला आहे ना ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर शिजण्यापुरतंच पाणी ॲड करा. आणि जर रश्श्याची भाजी करायची असेल ना तर पाणी थोडं जास्त ॲड करा. एकदाच पाणी टाकायचं बरं का. छानपैकी आहे ना झाकण ठेवून आहे ना शिजून द्यायची. हे पहा, मसाला पण थंड झालेला आहे. तो आता मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत. इकडे वालसुद्धा शिजलेले आहेत. हे पहा, छानच शिजलेले आहेत. आता ते वाटलेला मसाला आहे ना आपण याच्यात ॲड करणार आहोत. मी इथे ग्रेव्हीज टाईप भाजी करते, त्याच्यामुळे आहे ना मी अजिबात पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे. थोडीशी घट्टसर, म्हणजे कसं भातासोबत पण खाता येणार, चपातीसोबत, भाकरीसोबतसुद्धा खाता येणार. हे पहा, आपली ही भाजी तयार आहे. छोट्या रेसिपी पाहण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट प्लीज मैत्रिणींनो.